मला सत्याची आठवण येते. अगं तिथे तू कशाला काळजी करते? आम्ही सांगतोय ना तुला, आता सगळं ठीक आहे तिथं. अगं काहीच टेन्शन घेण्यासारखं नाही. तुम्ही फक्त माझ्या मनाच्या समाधानासाठी सांगताय. मला त्याच्याशी बोलायचंय. अगं आता कसं बोलता येईल? म्हणजे सत्या दादा जेल मध्ये, तिथे काय मोबाईल असणार आहे का त्याच्या हातात? तिथं काय चाललंय हे आपण भारती मावशीला फोन करून विचारू शकतो की. माझा फोन कुठे? तिथे. अगं नाही तुझा फोन. आमरे तुझा फोन दे. नको, आई उगाच मला ओरडत. आईला काय सांगायचं मी सांगते. फोन दे तुझा. दे फोन. हॅलो भारती मावशी. हा बोल ग. सत्याशी बोलायचंय मला. अगं मंजू, इथे पोलीस स्टेशनचं वातावरण ना खूप खराब झालंय. काय झालं? अगं तुझी सासू इथे आली होती आणि तमाशा करून गेलीये. काय केलं त्यांनी? ह्या वर्दीला खाकी का म्हणतात का नाही ती आज कळलं मला. अगं शेवटी मला धक्के मारून त्यांना बाहेर काढायला लावलं जाधव साहेबांनी. मम्मी साहेब पण ना, यांच्यामुळे सत्याच्या अडचणीत अजून वाढ होणार आहे. नाहीतर काय. तुला सत्याशी बोलायचंय ना? होय. थांब मी करते काहीतरी, तू फोन चालू ठेव. सत्या, मंजूचा फोन आहे. कोणाला कळणार नाही असं बोला. होय. हॅलो. हॅलो सत्या, हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस. तुला ज्यांनी कुणी फसवले त्यांना मी सोडणार नाही. तुझ्या जागी तो जेलमध्ये असेल, यो शब्द आहे तुझ्या वाघमारेच. जर सत्यानं तुमच्या नवऱ्याचं काही बरं वाईट केलं असेल तर काय पुरावा आहे तुमच्या जवळ? हे कपडे माझ्या नवऱ्याच्या रक्ताने माखलेले आहेत आणि हे कड तुझं कड आणि ते रक्ताचे कपडे फॉरेन्सिक लॅबला पाठवलेत. आणि आता जर रिपोर्टमध्ये काही मॅच झालं तर तुझं बाहेर पडणं अवघड आहे सत्या. मुकादमाला नक्की कुणी गायब केलं असेल आणि माझ्या हातातलं कडं त्या बॉक्स मध्ये कसं केलं असेल? मोरे साहेब म्हणलेत की माझ्या विरोधात जर पुरावे खावले तर माझी सुटका होणं अवघड आहे. तिकडे वाघमारे बी लय टेन्शन मध्ये असतील. हे सगळं घडलंय बी अशा टायमाला की जेव्हा माझी वाघमाऱ्यांना जास्त गरज आहे. ते अशा आजारी असताना मी नाही त्यांच्या बरोबर. तुम्हाला कुठे मिळाले कड? कुठे मिळालं? तुला काय करायचं का त्याचं? हे कड सापडले म्हणजे माझ्या नवऱ्याला मारण्यावगैरे याचाच हात आहे.
सत्या, नाही तुला फासावर लटकवलं ना तर नाव नाही लावणार. सरिता सयाजीराव मुकादम. सत्याला आता माझी जास्त गरज आहे आणि मी नाही त्याच्या सोबत. त्यानं काही खाल्लं असेल का नसेल काय माहिती. सत्या, तू खचू नकोस, मी आहे तुझ्या सोबत. सत्या तिथं जमिनीवर बसलास. सत्या एवढा त्रास सहन करत असताना माझं इथं बेडवर बसणं बरोबर नाही. सुखात साथ दिली, आता संकटात बी एकत्र राहायला पाहिजे. उसवले धागे, उसवले धागे कसे कधी सैल झाली गाठ. हो उसवले धागे कसे कधी सैल झाली गाठ. उसवले धागे कसे कधी, उसवले धागे कसे कधी. यो आपला नवीन दोस्त आहे बिट्टू. मला बिट्ट्याच्या खांद्यावर हात नाही टाकायचा. मग मला बंड्याच्या खांद्यावर हात ठेवायचा. वादळाला नवे कोणत्याही चाहुली विण काशी स्वप्ने बुडाली. मागण्या धार उरला एकही न काठ. पावला नाही कळेना का हरवली वाट, का हरवली वाट. उसवले धागे कसे कधी. मंजू, मंजू, ए मंजू उठलीस का? माया, माया जरा इकडे येतेस का? काय चित्रकार? माया ऐक ना, मंजू सकाळपासून खाली आली नाही, तिने काही खाल्लं नाहीये. ती जरा उठली का ते बघ ना. ओ चित्रकार, तुमची लाडकी सून आहे, तुम्हीच बघा. माया अगं ती झोपली असताना मी असं आज जाणं योग्य नाहीये. जेवढं सांगतोय तेवढं कर, जा बघ. सरका बाजूला. ही निवड झोपेत बेडवरनं खाली पडली, डोक्यावर पडली वाटतं, म्हणजे गचपलीच असं. माया काय झालं, उठली का मंजू? चित्रकार बघा की ही फरशीवर कशी झोपली, म्हणजे चक्कर बिक्कर पडली वाटतं खाली. काय मंजू? ए मंजू, ए पुरी, उठ 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 उठ. सत्या आला? कुठे आहे सत्या? सोडलं सत्याला? मंजू मंजू मंजू
उठून वरती बस. उठ. चल. ये. बस इथं. थांब, मी पाणी आणतो. हा, हे घे पाणी पी. मंजू, तू अशी जमिनीवर का झोपली होतीस? पप्पा अहो सत्या बी तिथं खालीच बसला असेल ना. तो एवढा त्रास सहन करत असताना मी कशी बेडवर झोपणार? मंजू, पोरी तू माझी सून आहेस याचा मला खूप अभिमान वाटतोय बघ. जोपर्यंत तुझं प्रेम सत्यासोबत आहे तोपर्यंत सत्याला काहीच होणार नाही. या सगळ्या प्रकरणातनं सत्या नक्की निर्दोष मुक्त होईल बघ. घंटेडॅन नारळ पाणी, खास वहिनींसाठी स्पेशल नारळ पाणी घेऊन आलोय. सत्यानं सांगितलं की रोज सकाळी वहिनी नारळ पाणी द्यायचं. घ्या वहिनी. नकोय बलमा. का हो वहिनी? बलमा अरे सत्यानं तिथं काय खाल्लं असेल का नसेल ते बी माहित नाही. मी असं आरामात नाही राहू शकत. हो वहिनी, सत्यानं सांगितलंय मला तुम्हाला रोज सकाळी नारळ पाणी द्यायचं, फळं द्यायची, तुमची काळजी घ्यायची. आणि तुम्ही असं करायला लावून कसं होईल बरं? आणि सत्या मला म्हटलंय की तुम्ही इथं काय नाही खाल्लं ना तो पण तिकडे खाणार नाही. मग सांगू का त्याला तुमचं नाव? बलमा नको आहे रे नारळ पाणी. सत्या इथं नसताना गोड नाही लागायचं मला. हो वहिनी, असं काय करताय तुम्ही? अहो सत्याची खरी ताकद तुम्ही आहे. आणि सत्याला जर सुखरूप बाहेर काढायचं असेल तर तुम्ही ठणठणीत असणं गरजेचं आहे. बरोबर आहे बळवंत तुझं. मंजू, हे बघ, आपल्याला काहीही करून सत्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहेत. आणि त्यासाठी अंगात ताकद नको का? खाऊन घे थोडस. हे बघ, आपण काहीही करून सत्याला बाहेर काढूच. होय पप्पा, जग इकडचं तिकडं झालं ना तरी बी मी सत्याला यातनं बाहेर काढणारच आहे. पप्पा मी काय म्हणते, मिरवणुकीच्या टायमाला सत्यावर ज्यानं हल्ला केला होता त्यानंच मुकादमाला मारून सत्याला अडकवलं असलं तर? असं कसं होईल? कारण मुकादमाच्या सांगण्यावरूनच हल्ला झाला होता ना. मग तोच माणूस मुकादमाला कसं मारल? बलमा, आपल्याला जशा गोष्टी दिसतात त्यापेक्षा खूप काहीतरी वेगळं असू शकते. म्हणजे आपल्याला दाखवलं जाते का आणि घडते दुसरंच. म्हणजे नक्की म्हणायचंय काय तुला मंजू? पप्पा, ज्यानं सत्यावर हल्ला केलाय त्याला आधी शोधून काढलं पाहिजे. तो एकदा गावला ना आपल्याला बऱ्याच प्रश्नाची उत्तरं मिळतील. तो जो कुणी शूटर होता ना तो सत्याच्या केसमध्ये महत्वाचा पैलू. तो गावला तर मुकादम नक्की सापडेल आपल्याला. बलमा, आपण जाऊन मुकादमाच्या बायकोला भेटू. तो शेवटचा कुठं दिसला असेल हे तिच्याकडनं कळलं तर आपल्याला त्याला शोधणं सोपं जाईल आणि सत्याला लवकरात लवकर सोडवता येईल. हो. तरी वाघमारे मला कायम सांगायच्या की सत्या जरा रागावर कंट्रोल कर. त्या दिवशी मुकादमाला धमकी दिली नसती तर आज ही वेळच आली नसती. आज जे काय होतंय ना त्याला काही प्रमाणात मी सुद्धा जबाबदार आहे. सत्या, नाश्ता आणलाय तुझ्यासाठी, खाऊन घे थोडं. भारती मावशी, मी संशयित आरोपी आहे आणि पोलिसांनी असा आरोपीला डबा देणं बरोबर नाही. सत्या, मीडियाने किंवा लोकांनी कितीही रान उठवू देत, आम्हाला माहितीये तू निर्दोष आहेस ते. आणि तू आरोपी असतास ना तर मंजूने कधी तुझ्यावर प्रेमच केलं नसतं.
खाऊन घे, घरचं खाल्ल्यावर मन शांत होईल तुझं. काय झालं सत्या? एकदम वाघमारींचीच आठवण आली बघा. त्या बी तिथं लई काळजीत असते. त्यांच्या घशाखालनं तर एक अन्नाचा कण बी उतरला नसेल, कारण मी नाही ना तिथं त्यांची काळजी घ्यायला. सत्या, तू काळजी करू नकोस. आम्हाला खात्री आहे तू निर्दोष सुटून येशील बाहेर आणि मंजूची काळजी घेशील. घे, खाऊन घे. गुड मॉर्निंग सत्या. आज काही त्रास नाही झाला ना? आता त्रास झाला तरी सहन करावाच लागेल ना साहेब. सत्या, आज फॉरेन्सिकचे रिपोर्ट येणार आहेत आणि मी प्रे करतो की ते तुझ्या बाजूने असावेत. आणि मी तुला एक गोष्ट सजेस्ट करेल की तू आत्ताच एक चांगला वकील बघून ठेव, कारण रिपोर्ट जर तुझ्या विरुद्ध आले तरी ही केस तुझ्यासाठी मंजूसाठी टफ होईल. होय सर, ते कळतंय मला, पण माझ्या डोक्यात फक्त एकच प्रश्न फिरतोय की माझं कडं त्या बॉक्समध्ये गेलो कुठलं. मी पण तेच कडे हुडकत होतो, पण ते नेमकं मुकादमाच्या कपड्यासोबत सापडलंय. अरे इथंच तर गडबड झालीय. आणि सत्या, तू गुन्ह्याच्या ठिकाणी नव्हतास हे नुसतंच सांगून चालणार नाहीये, तुला ते सिद्ध करून दाखवावं लागेल. म्हणून म्हणतो एक चांगला हुशार वकील शोधून ठेवा. तू जर हे सिद्ध करून दाखवलंस ना तरच निर्दोष सोडू शकतोयस, नाहीतर मंजू सुद्धा काय नाही करू शकत आणि आम्ही सुद्धा काय नाही करू शकत. सत्या, कसं होणार आता मंजूचं? सत्यजितराव एकटीच तिचे आदर होते. तिचा आदरच जायबंदी केलाय म्हणल्यावर कसं होईल ग आता तिचं? आई मला सगळं कळतंय, पण आपल्याला माहितीये ना सत्यदाजी निर्दोष आहे. आणि याआधी पण जो हल्ला झाला ना तो कुणीतरी घडवून आणला होता. त्याचसारखं आता पण जे काही चाललंय ना ते कुणीतरी घडवून केले. सत्यदाजी निर्दोष आहेत ना, मग ते नक्की सुटणार येतो बघतो. वय वय असू नंदे. नाही म्हणजे सत्य जर सुटला का नाही तर चांगलंच आहे. पर कसं आहे, कुणाच्या नशिबात काय लिहलंय हे काय आपल्याला ठाव आहे का सांग? होय खरं आहे. कोणाच्या नशिबात काय लिहिलं असेल कोणीच नाही सांगू शकत. आता मला कुठे माहिती होतं माझ्या नशिबात हे पडेल? नाही म्हणजे मला म्हणायचं की माझं नशीब उजळेल हे कुठे मला माहित होतं. हा बघ सुनंदे, नाही म्हणजे ही आपण म्हणतोय ग की सत्याने काहीच केलं नाही. पर समजा रागाच्या भरात जर सत्यानेच त्या मुकादमाला खलास केला असेल आणि त्याला जर शिक्षा झाली, होऊ शकते. ते सत्य काय बी करू शकतो. रागाच्या भरात कुणाला बी मारू शकतो आणि त्याला शिक्षा होणारच, फाशीच होणार. मग आपल्या मंजूचं कसं होणार? तरी बी तू काळजी करू नकोस सुनंदे, अजिबात काळजी करू नकोस. आपण आहे की मंजीसाठी. हा बघ, उद्या जरी त्या सत्याला जेल झाली आणि ही म्हणते ती तशी शिक्षा झाली, फाशी झाली, त्याला जर जन्मठेप जरी झाली का नाही तरी बी ही रत्ना काटे मंजूला परत एकदा सून म्हणून स्वीकारायला तयार आहे. तू काळजी करू नकास. हा बघ, काय जरी झालं तरी बी तू माझ्या भावाची बायको आहेस. तुला मंजीचं चांगलं झालेलं बघायचंय का नाही? हा मग झालं तर मग आपण मंजीचं लगीन डीजे बरोबर लावून देऊ. आता तुमच्यासाठी मलाच योग पाऊल पुढे टाकावं लागन बाय. ए याते, तुझ्या तोंडाला लगाम घाला जरा. ही जी तू खोटी काळजी दाखवते ना त्याची काहीच गरज नाही. आणि आता तुला शेवटचं सांगते, या पुढे तुम्ही दोघांनी सत्यदाजींबद्दल एक शब्द जरी वाईट काढला ना तर गाठ माझ्याशी. चल सत्या, आत्या काय ज्याचं करावं भलं तेच म्हणताय चांग भलं. चल आपलं. काही नाही होणार आहे.
काय विचार चालू असेल का? काय असेल डोक्यात त्यांच्या? हो सपना वहिनी, मला काय माहित, तुम्ही जाऊन विचारा की. हे वेडी का काय? मला भीती वाटते, मारतील बिलतील मला. मी नाही विचारणार. नाही नाही, मी बी नाही. तुम्ही जाऊन तू विचार की. एवढं काय त्याच्यात? काय घाबरायचं काय? कशाला कसं करताय? नाही म्हणजे आम्हाला असा प्रश्न पडला होता का तुम्ही कसला विचार करताय भाऊ आता? काय विषय नक्की? ऐक आता सपनी, तुझी काही बुद्धी नानाने कंदी पेड्यात धरून निघली का ग? नाही. समजा तुझ्या डोळ्यासमोर दिसतंय ना, आणि तरी नाकाचा शेंडा वर करून विचारतेस काय झालंय म्हणून? अहो मम्मी तसं नाही, तुम्ही नक्की सत्यला अटक झाली याचं टेन्शन घेताय की दुसरं कुठलं असं विचारायचंय बघा त्यांना. हा हा बरोबर. दुसरं कशाला टेन्शन घेणार मी? तुम्हाला तर ठावच आहे ना, सत्याला सोडायला म्हणून पोलीस स्टेशनात पैसे घेऊन गेले होते, पण पोलिस काय ऐकणार बघ. आणि हे प्रकरण दाबायचा विचार करते तर त्या निर्भटना अजून दुसऱ्या डोक्याला ताप करून ठेवलाय माझ्या. बया आता काय केलं ऍक्सिडेंट जॉबींनी? अगं सत्याला ज्यानं गुळी झाली का नाही त्याला हुडकून काढायचं म्हणते ती. हाव मम्मी, मग चांगलंच आहे की ते. तो शूटर घावला तर मुकादम घावल, आणि मुकादम घावला तर आपला सत्य एकदम निर्दोष सुटल बघा. हा बरोबर आहे बरोबर आहे. बरोबर आहे बरोबर आहे. अगं पण ती नेबेड समजाच्या नजरेत मोठी होईल त्याचं काय? काय बी झालं तरी त्या नेबेडनं मला समजाच्या नजरेत मोठं होऊ द्यायचं नाही. सत्याला निर्दोष सोडून त्या नेबेडला सत्यापासून आणि ह्या घरापासून कायमची दूर करायची. त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. अहो किती काय काय केलंय पण आपण आतापर्यंत. कुठं काय झालंय तेव्हा? मग काय तर. आणि आता काय त्यासाठी काय त्यांना जेलात पाठवायचं का? सपने कवा कवा सुक्षारीचं बोलतेस बघतो. चांगली आयडिया ही. तिला जेलात टाकू आपण. अहो मम्मी, असली कसली चांगली आयडिया म्हणताय? ती नेबट मंजू वहिनी स्वतःच एक पोलीस आहे, आणि तिलाच कसं जेलात टाकायचं म्हणताय हो? लक्षातच नाही आलं का माझ्या? पुटी काय नाव असत? कोण आहे? कोण तुम्ही? कपड्यावरनं कोण वाटतंय? रेल्वेतले टीसी वाटतंय. गुड जोक. पण तो नाहीये मी वकील आहे, वकील. काय काम होतं? ते सत्यजित सुर्वे, त्यांना इथेच ठेवलं ना लॉकअप मध्ये. लॉकअप मध्ये? काय काम काय होतं? हो, पाण्याच्या गप्पा मारायच्या. काम काय होतं? अहो वकील आहे ना मी, मग काय काम असणार मॅडम? त्यांच्या केस संदर्भात मला त्यांच्याशी बोलायचंय. हो, पण जरा पाणी द्या ना प्लीज. मी खूप लांबून आलोय दमून. द्या पाणी द्या. घेऊ काय? बायकोनी बसून पाणी प्यायला सांगितले. ऐकावं लागतं ना बायकांचं. थँक्यू. काय मॅडम, अहो काय हवामानाचं काही सांगता येत ना हो. पाऊस हल्ली कधीही येतो कधीही जातो, कधीही येतो कधीही थांबतो, कधीही येतो कधीही थांबतो. झालं का पाणी पिऊन? झालं की. आता सांगा काय काम होतं? ते केस बाबत सत्यजित रावांशी बोलायचं होतं. अच्छा, चला. थँक्यू थँक्यू. चला चला. वा मस्त. सत्या, तुला भेटायला आले. नमस्कार. ओळख करून देतो आत आल्यावर. उघडत आहे ना? मला वाटलं बाहेर उघडली आहे म्हणून बाहेर आत जातो. मी आत आहे तर लावून घेऊ नका कुलूप. थँक्यू. या या ना, बसा बघा.
बसा आपलं ते सगळं बसा. नमस्कार, मी ऍडव्होकेट कसबे. तुमच्या वाघमारे मॅडम आहेत ना, त्यांनी मला तुमचा वकील म्हणून अपॉइंट केलं. नमस्कार. मिस्टर सत्यजित, मला आता सगळं प्रकरण व्यवस्थित समजून सांगा. म्हणजे तुमची विजय मिरवणूक निघाली तिथपासून आतापर्यंत काय काय घडलंय ते इत्तमभूतपणे सांगा. ठीक आहे सर, सांगतो. मिरवणुकीच्या दिवशी तुझी हिंमत कशी झाली ना वाघमारेवर गोळी चालवायची? तुझ्या आता अशा तुकडे करतो ना की किनाऱ्याला मी सापडणार नाही. जर सत्यानं तुमच्या नवऱ्याचं काही बरं वाईट केलं असेल तर काय पुरावा आहे तुमच्याजवळ? हे कपडे माझ्या नवऱ्याच्या रक्ताने माखलेले आहेत आणि हे कड, या सगळ्यामध्ये तुमचं कड त्या बॉक्स मध्ये कसं काय आलं हे मला कळत नाहीये. आणि तुम्ही जे आता सांगितलं त्यावरनं तुम्ही मुकादमच्या आसपास सुद्धा नव्हतात असं दिसतंय. हो तेच तर सर, माझ्याकडे त्या बॉक्स मध्ये कुठून गेलं तेच मला बी कळण झालंय. ठीक, बरं. बाय द वे, तुमचा कोणावर संशय किंवा अशी एखादी व्यक्ती आहे का की तुम्हाला आत टाकलं की तिला राजकीय फायदा होईल? म्हणजे तुम्हाला अशी कोणी धमकी वगैरे दिली होती? नाही सर. मिस्टर सत्यजित, सगळ्या गोष्टी नीट आठवून सांगा, कारण आपल्यासाठी या केस मधला प्रत्येक पैलू खूप महत्वाचा आहे. नाही सर, म्हणजे अशी धमकी कोणी दिली नाही मला. आता मी राजकारणात आहे म्हणल्यावर शत्रू आलेच, पण माझा जीव घ्यायला बघायला असा एक बी शत्रू नाही माझा. मिस्टर सत्यजित, या आपल्या केसमध्ये ना तुमची बाजू खूप कमकुवत वाटते मला. आपण काळजी करू नका, मी तुम्हाला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करीन. हो, पण पेशन्स ठेवा, कारण क्रिमिनल केस किती महिने चालेल, किती वर्ष चालेल, कोणीच सांगू शकत नाही. काळजी करू नका, मी तुम्हाला किमान जामीन तर मिळवून द्यायचा नक्की प्रयत्न करीन. चला येतो. कसबे सर, माझी एक रिक्वेस्ट होती तुम्हाला. बोला की. तुम्ही वाघमारेंशी जेव्हा केस बद्दल बोला ना तेव्हा प्लीज पॉझिटिव्हच बोला, कारण ते अजून आजारपणात आहेत आणि त्यांना उगाच टेन्शन नाही. त्यांना त्रास झालेलं मला अजिबात बघवणार नाही, तेव्हा प्लीज तेवढी काळजी घ्या. बायकोवर खूप प्रेम आहे ना, काळजी करू नका. त्यांच्याशी मी विचार करूनच बोलेन. थँक्यू सर. येऊ. हॅलो. लावू? लावते हा मी. थँक्यू. वेलकम. तुम्ही आहे का? तुम्ही का आलाय माझ्या दारात? कशाला आलात? माझ्या नवऱ्याला संपवलं, आता मला संपवायला आलाय का? हे बघा, बऱ्या बोलानं इथनं निघून जा, नाहीतर मी पोलिसात कंप्लेंट कर. निघा इथनं. ताई अहो, ऐकू तिथंच थांबायचं, पुढे यायचं नाही अजिबात. हे बघा ताई, माझं ऐकून घ्या. आम्ही तुम्हाला मदत करायला आलो, फक्त तुमच्याशी बोलायचं आम्हाला. ए, खोटं नको बोलू माझ्याशी. मदत करायला आले म्हणे, तुझ्या नवऱ्याला सोडाव म्हणून भीक मागायला आलीस माझ्या दारात. हे बघ,
तुला माझा राग चांगलाच माहिती. गप इथनं निघायचं. निघा. अहो ताई ऐका जरा, आम्ही तुमच्याशी बोलायला आलोय, तुमची मदत करायला आलोय. ए, तुझी मदत कशी असते ना ते चांगलंच माहितीये मला. तुमचे हात आहेत ना माझ्या नवऱ्याच्या रक्ताने माखले. त्यांचा शाप तुम्हाला जगू देणार नाही. गप इथनं निघायचं, नाहीतर मी पोलिसांना बोलू. कुणी माणसाच्या बायकोशी तर मला बोलायचंच नाही. निघा. ताई तुमचा नवरा जिवंत आहे. काय? माझा नवरा जिवंत आहे? कशाच्या आधारावर बोलतीस ग तू? हे काय पुरावा आहे का तुझ्याकडं? हे बघा ताई, त्यांचा जर खून झाला असता तर एव्हाना त्यांची डेड बॉडी सापडली असती. पण त्याची डेड बॉडी सापडली नाही याचा अर्थ ते जिवंत असू शकतात ना. मग त्यांच्या रक्ताने माखलेले कपडे कसे सापडले? कसे सापडले? हे बघा, तुझ्या नवऱ्याला वाचवायला उगाच खोटं बोलू नकोस माझ्याशी. अगं तुझ्याच नवऱ्याने माझ्या नवऱ्याला किडनॅप केलं, मारून टाकलं त्यांना. कुंकू पुसले माझं तुझ्या नवऱ्यानी. हे बघा ताई, तुमचा त्रास मी समजू शकते. तुमची मदत करायला चालू ना आम्ही. आपण मिळून त्यांना शोधून काढू. बाद झालं तुझं, बाद झालं. माझ्या नवऱ्याचा घात करून परत माझ्याच दारात यायची हिंमत कशी झाली का तुझी? तुम्ही ना निघाईत नाही. माझ्या हातनं काहीतरी वाईट व्हायच्यात निघाईत. ताई, आता सध्या एक बायको म्हणून तुमचं आणि माझं दुःख एकच. तुम्ही ज्या त्रासातनं जाताय तोच त्रास मी पण भोगते. तुमचा माझ्या नवऱ्याच्या बाबतीत किती बी गैरसमज असला तरी आज मी तुम्हाला एक शब्द देते. तुमच्या नवऱ्याला मी शोधून काढणार. तुमचा नवरा स्वतःच्या पायावर चालत या घरात येणार हा शब्द आहे माझा. हॅलो, काय? आलेच मी. सर, सत्यजित सुर्वे हेच खुनी आहेत का? सर, फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये नक्की काय सिद्ध झालंय? कुणी केलाय मुकादमचा खून? सयाजी मुकादम यांची डेड बॉडी सापडली आहे का? एक मिनिट. तुमची उत्तरं देण्यासाठी आम्ही इथं आलोत. आम्हाला जी माहिती मिळाली ती देण्यासाठीच बोलवलंय तुम्हाला इथे. फॉरेन्सिक रिपोर्ट आलेत आणि त्याच्यानुसार आम्हाला जे कपडे मिळाले होते त्याच्यावर ते रक्त होतं ते सयाजी मुकादम आणि सत्यजित सुर्वे या दोघांचंही आहे. याशिवाय सयाजी मुकादमांच्या कपड्यावर सुद्धा सत्यजित सुर्वेंचं रक्त सापडलं. तर हे जे प्रथमदर्शनी पुरावे आहेत त्यानुसार सत्यजित सुर्वे आमचे मुख्य आरोपी आहेत.